याच माध्यमात आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागलेल्या आहेत। अगदी काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद आणि दुसरीकडे शरद पवारांची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे। मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। सीजेपीचं शिष्टमंडळ संविधान क्लबमध्ये बैठकीसाठी दाखल झालंय। जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत ही बैठक काल देखील पार पडली होती आणि आज देखील त्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आता या बैठकीचं सगळ्या देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे, कारण ज्या मागण्या होत्या सीजेपीनं मांडलेल्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या या सरकारकडनं पूर्ण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि आता सीजेपीचा काय स्टँड असणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे सध्या संपर्कात आहेत। आवेश, सीजेपीचं शिष्टमंडळ पोहोचलंय, काय मुद्दे असतील या बैठकीतले आता? नक्कीच तन्मय, त्यांनी काल 4 मागण्या ठेवल्या, त्यापैकी एक मागणी त्यांची मान्य झाली। धर्मेंद्र प्रधान यांनी आज सकाळी राजीनामा दिलेला आहे। दुसऱ्या 3 मागण्या त्यांच्या अजून बाकी आहेत आणि थोड्याच वेळात दिपके यांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी सुद्धा ते सांगितलं बाकीच्या 3 आमच्या मागण्या आहेत। त्या 3 मागण्या संदर्भात आता थोड्याच वेळात जेपी नड्डा सीबीचे शिष्टमंडळ यांच्या चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीत 3 मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। जे नीट पेपर लीकमुळे ज्या 21 विद्यार्थी आत्महत्या केल्या त्यांच्या घरच्यांना 1 कोटी रुपये देण्याची मागणी सीजेपीने केली होती, त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे। तसेच जे आंदोलन झालं होतं दिल्लीत ओव्हरऑल पूर्ण देशात, त्या ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे गुन्हे मागे घेण्याची ही दुसरी मागणी होती। आणि तिसरी मागणी म्हणजे जे लाठीचार्ज केला त्याबद्दल दिल्ली सरकारनं म्हणजे हे माफी मागावी पोलिसांनी, अशी एक तिसरी मागणी होती। त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे तन्मय। अगदी, मात्र या आंदोलन स्थगित करण्यात येईल किंवा आंदोलन मागे घेण्यात येईल अशा संदर्भातलं काही आश्वासन सीजेपीकडनं दिलं जाऊ शकतं या बैठकीमध्ये, किंवा सरकार असं काही या बदल्यात मागू शकतं? नक्कीच तन्मय, आपल्याला माहित आहे म्हणजे जे सगळ्यात महत्त्वाची मागणी होती ज्याचं केंद्र सरकार सुद्धा तयार नव्हतं, असं म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःच राजीनामा दिला। त्यामुळे जवळपास आता सीजेपीचं आंदोलन हे आजच्या बैठकीतून सकारात्मक निर्णय होईल आणि सीजेपी आपलं आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे। कारण 3 मागण्या आहेत, हे 3 मागण्या सरकारसाठी तेवढ्या काही मोठ्या नाहीत। फक्त सर्वात मोठी मागणी होती धर्मेंद्र प्रधान हे बीजेपीचे एक कोर कमिटीचे एक सदस्य असल्या सारखे आहेत। जिथं बीजेपीला प्रॉब्लेम आला, ज्या राज्यात निवडणुका होतात तिथे धर्मेंद्र प्रधान हे त्या राज्याच्या संपर्कात राहतात आणि ते लीड करत होते। सर्वात म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यामुळे कुठेतरी भाजप बॅकफुटवर गेलेला आहे आणि हे बाकीच्या 3 मागण्या अशा तरी म्हणजे केंद्र सरकारला काही मोठ्या नाहीत, त्यामुळे नक्कीच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे तन्मय। नक्कीच, धन्यवाद आवेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र 12 वर्षात पहिल्यांदाच भाजपच्या मंत्र्याचा किंवा या सरकारमधल्या एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागलाय। ती वेळ आली आहे ती सीजेपीमुळे।